हा, मग त्यामध्ये आता श्रावण महिना संपत आला आणि त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो. मग श्रावणापासूनच 1 महिन्याचं षोडशकारण सुरू होतं. हा, मग आता षोडशकारण चालू आहे. आणि त्यानंतर 16 दिवसाचं षोडशकारण असतं. हा, ज्यांना उपवास करायचे ते उपवास करतात, ज्यांना एकासन करायचंय ते एकासन करतात, ज्याची जेवढी शक्ती आहे त्यानुसार काय करतात, षोडशकारण करतात. त्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये भरपूर व्रत करतात. 10 उपवास करतात. नंतर काय आहे, रत्नत्रयचे 3 उपवास करतात. पंचमेरूचे 5 उपवास करतात. परत रत्नत्रयाचे उपवास करतात. 3 उपवास करतात. नंतर काय आहे, खूप व्रत आहेत. पुष्पांजली व्रत आहे. नंतर काय आहे, अनंत व्रत. अनंत व्रत करतात कोणी. ज्याला जशी शक्ती आहे त्यानुसार करतात. मग आपण काय आहे, आपण पण ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शक्ती होती त्यावेळेस व्रत केली की नाही. मग तुम्ही काय केलं, 16 उपवास केले षोडशकारणाचे. मग किती शक्ती होती बघा आपल्यामध्ये, है की नाही. चांगली केली साधना तुम्ही. मग आता आपण शरीर जरी थकलं असलं तरी आत्मा थकत नाही. म्हणून शरीराने उपवास तापास जरी जायच झाले तरी आपण आत्मसाधना करू शकतो. कारण आत्मसाधना हा धर्म आहे आणि त्याला अनुकूल म्हणून व्रत उपवास एकासन केलं जातं. मग आपण पण आता संयमित जीवन जगतो आहोत. त्यामुळं आता आपल्याला आवश्यकता आहे परिणाम सांभाळण्याची. चांगले परिणाम करायचे. आणि ते परिणाम करण्यासाठी आपण काय करतो, चिंतन करतो, भावना भातो, है की नाही. आणि जेवढं शक्य आहे तेवढा संयम धारण करतो. मग जेवढं होईल तेवढं करायचं. आता आकुलता करायची नाही. व्रत उपवास हे साधनेसाठी करायचे असतात. आणि तुम्ही तर काही घेत पण नाहीये. रात्री आपण काय घेतो का, नाही. मग हाच का आहे, आपल्यासाठी संयम आहे. आणि दिवसा पण आपण किती, फक्त 5 फळं आणि 5 धान्याची मोकळीक ठेवतो. बाकी तर काही घेत नाही. सगळा त्याग करतो आणि तेवढं पण आपलं घेतलं जात नाही. आणि परिग्रहाचा तर परिमाण केलेलंच आहे आपण, है की नाही. 10 साड्या, 10 साड्यांचं प्रमाण केलंय ना. आम्हाने नियम दिलाय तुम्हाला. मग ह्याच्याविषयी तर जास्त वापरत नाहीये आपण, खूप कमी वापरतोय. मग जे बाहेरचे सगळे आहेत गोष्टी तर त्याचा आश्रव होत नाही. नियम कशासाठी घ्यायचा असतो, तर आपण जेवढं वापरतोय तेवढा नियम घेतला तर बाकी जे जगामध्ये तयार होतंय तर त्याचं पाप आपल्याला लागत नाही. हा नियमाचा फायदा असतो. वापरत तर नाहीच आहे आपण, आणि मग उगाच पाप कशाला बांधायचं. ज्या गोष्टी आपण वापरत नाहीये तर त्याच्या संबंधी नियम नाही केला तर पाप लागणार की नाही. मग तुम्ही नियम केलेला आहे त्यामुळे तुम्ही छान संयम पाळता आहात. तुम्ही सगळ्याचा काय आहे, मर्यादा केलेली आहे. दागिन्यांचा त्याग केलेला आहे, धनाचा त्याग केलेला आहे. काय नाही आपल्याजवळ. आपण दीक्षाच घेतली. कारण दीक्षा घेतल्यावर कशा असतात, निष्परिग्रही असतात. तसं आता आपल्याला कशामध्ये मोह राहिलेला नाही. कोणी आपलं नाही आणि आपण कोणाचे नाही. सगळ्यांकडे कसं बघायचं,
हा एक भगवान आत्मा, ह्या असं बघायचं, जीव म्हणून बघायचं. माझा कोणी लागत नाही, हा मुलगा आहे, ही सून आहे, असं म्हणलं तर मग आपल्याला त्यांच्या संबंधी प्रेम उत्पन्न होतं, मोह उत्पन्न होतो, अपेक्षा राहतात. परंतु तो पण जीवच आहे म्हटल्यानंतर समता भाव येतो, शांती वाटते, है की नाही? म्हणून आता आपण काय करणार आहोत? भावनांचे चिंतन. आवड आवडीने सांगताय. अवघड मला बसायला अवघड वाटतंय. नाही अवघड नाही वाटत, छान बसले मी. हे काय छान बसले, एकदम छान. मग आता आपण काय करणार आहोत? षोडश कारण चालू आहे ना. मग षोडश कारणाची जयमाला आपण म्हणूया. मग त्याच्यामध्ये 16 भावनांचं स्वरूप सांगितलेलं आहे की 16 भावना कोणत्या आहेत आणि त्याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे दर्शन विशुद्धी, विनय संपन्नता, शीलव्रतेषु नतिचार, अभीक्ष्ण ज्ञानोपयोग, ह्या सगळ्या 16 भावना माहित आहेत. परंतु त्याचा थोडक्यात अर्थ काय आहे जयमालामध्ये सांगितलेला आहे. तर ती आपण जयमाला म्हणूया. म्हणजे आपण इथं बसल्या बसल्या षोडश कारणाची आराधना करतो. ही भावना, कारण तिथं काय असतंय मंदिरमध्ये पूजा वगैरे करतात, तशी आपण काय आहे भावपूजा करायची आहे. इथं मंदिरमध्ये खोकला येतोय का? इथं मंदिरमध्ये 1 महिना पूजा असतात. प्रत्येक घरातले लोक काय करतात? अष्टक देतात षोडश कारणाचं. पूजा करतात. प्रत्येक घरातले लोक येऊन येऊन एक दिवस पूजा करतात. असं महिनाभर करतात. मग आता आपण इथं काय करू? जयमाला तरी म्हणूया. म्हणजे आपले भाव बनतात, है की नाही? षोडश कारण गुण करे, हरे चतुर्गति वास, पाप पुण्य सब नाश के, ज्ञान भान प्रकाश. काय सांगितलं? षोडश कारण गुण करे. जे षोडश कारण आहेत त्याची भावना केली असताना काय होतं? तर सांगितलं की चतुर्गतीचा वास नष्ट होतो. म्हणजे आपलं चतुर्गतीमध्ये जे भ्रमण चाललंय, ह्या गतीतनं त्या गतीत, त्या गतीतून त्या गतीत असं फिरतोय ना आपण, तर हे सगळं फिरणं थांबतंय. कशामुळे थांबतंय? षोडश कारण भावनांचं चिंतन केलं असताना. कारण आपले भाव चांगले होतात आणि भाव चांगले झाले की हाच तर मुक्तीचा मार्ग आहे. मोक्षाला जायचंय ना आपल्याला. मग ह्या षोडश कारण भावनांनी आपल्याला काय फायदा होतो ते त्यांनी सांगितलं की 4 गतीचं भ्रमण नष्ट होतं, संसार नष्ट होतो, पुण्य पापाचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते. किती छान! पापाचा तर नाश करण्याचा प्रयत्न करतो आपण, परंतु पुण्याची प्राप्ती होते ना. मग हे पुण्य पण आपल्याला संसारामध्येच ठेवणार आहे. भले आपल्याला अनुकूलता मिळेल, परंतु संसार वाढवायचा नाही आपल्याला. संसार काय करायचाय? संपवायचाय. संसारातून सुटायचंय आपल्याला. बंधन कुणाला आवडतं? कुणालाच आवडत नाही. प्राण्यांना सुद्धा बांधून ठेवलेलं आवडत नाही. मग आपल्याला बंधन आवडतंय का? नाहीच. कळत नाही तोपर्यंत काय आहे त्यात राहतो. पण आता आपल्याला समजलंय हे सगळं कर्माचं बंधन, संसाराचं बंधन आहे
आता मी त्या बंधनामध्ये राहणार नाही. मग इथं आपल्याला भगवान सांगतात की तू षोडशकारण भावनांचे चिंतन कर की ज्यामुळे तू या संसारातून मुक्त होशील, है की नाही, सिद्ध होशील. आणि मला सिद्ध बनायचं आहे. दर्श विशुद्धि धरे जो कोई ताको आवागमन न होई. विनय महाधारे जो प्राणी शिववनिता की सखी बखानी. काय सांगितलं मग? दर्श विशुद्धी धरे जो कोई. दर्शन विशुद्धी भावना जो आहे, जी आहे ना, त्याला जो धारण करतो, ताको आवागमन न होई. त्याचं आवागमन म्हणजे तो या संसारामध्ये फिरणार नाही. जो सम्यक दर्शन प्राप्त करतो तो मोक्षाला जातो. मग बघा, आपण सम्यक दर्शन प्राप्त केलंय का ना? केलंय का नाही? केलंय. कसं काय केलं? सम्यक दर्शन प्राप्त केलं म्हणजे काय केलं तुम्ही? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याची प्राप्ती केली. मग ही प्राप्ती कशामुळे होते? ध्यानामुळे, स्वतःला जाणल्यामुळे. मग तुम्ही स्वतःला जाणता का? मग जाणताय म्हटल्यानंतर सम्यक दर्शन प्राप्त केलेलं आहे तुम्ही. मग इथं सांगतायत की जो सम्यक दर्शन प्राप्त करतो त्याचे परिणाम विशुद्ध होतात आणि त्यामुळं तो या संसारामध्ये फिरत नाही. तो मोक्षाला जाणार आणि तिथून परत कधी संसारात येणार नाही, दुःखाला प्राप्त होणार नाही. दुसरी भावना आहे विनय संपन्नता. मग विनय महाधारे जो प्राणी, जो महान अशा विनयाला धारण करतो, तर तो काय होतो? शिववनिता की सखी बखानी. त्याला काय आहे? मोक्षरूपी, म्हणजे विनय हा मोक्षरूपी स्त्रीची सखी आहे. याचा अर्थ काय? तर विनय जो धारण करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होणार. मोक्षाला सहाय्यभूत विनय आहे. म्हणतो ना आपण, विद्या विनयेन शोभते. विद्या, जे ज्ञान आहे ते विनयाने शोभित असतं. ज्याच्या अंगी विनय असतो त्याच्या ठिकाणी ज्ञान राहतं. आणि जे ज्ञान आहे ते आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी असतं, ते सम्यक ज्ञान आहे. आणि हे सम्यक ज्ञान देवशास्त्र गुरूंच्या ठिकाणी विनय असेल तर प्राप्त होतं. म्हणून आपल्या अंगी काय पाहिजे? विनय पाहिजे. हा व्यवहार विनय. आणि निश्चय विनय काय? तर विशेष रूपाने नेणे, आपला उपयोग. येतंय की तुम्हाला सगळं? आपला उपयोग आपल्यामध्ये लावणं, हा काय आहे? विनय आहे. किती सोपं आहे मा? धर्म सोपा आहे, संसार अवघड आहे, है की नाही? आणि अवघड सगळे करतात, पण सोपं करायला कुणाला वेळ मिळत नाही, है की नाही? रुची नाही, आवड नाही. त्यामुळे सगळे रमतेच संसारात, दुःखामध्ये. पण धर्म सुखाचं कारण आहे. शील सदा दृढ जो नर पाले, सो और न की आपद टाले. ज्ञानाभ्यास करे मन माही, ताके मोह महातम नाही. तिसरी भावना सांगितली शील. शीलाचं पालन करायचं.
इथं सांगताय शीलाचं जो दृढतेने पालन करतो तर त्याच्यावर कोणतंही संकट येत नाही. जो शीलवान असतो त्याच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत नाही. आणि जी शीलवान व्यक्ती असते तर त्याच्याशी सगळेजण चांगला व्यवहार करतात आणि सगळ्यांना आदर्श होतो की हे शीलवान आहेत, आपण काय आहे असं शील पाळलं पाहिजे. शील काय आहे? बाहेर तर व्यवहारशील पाळलं जातं, परंतु निश्चयशील काय आहे? आत्म्याचं रक्षण करणं. जसं शरीराचं रक्षण करणं हे शीलव्रत आहे, तसं आत्मस्वभावाचं रक्षण करणं हे निश्चयशील व्रत आहे. म्हणून मी सुशील स्वरूप आहे, शीलवान आहे. शीलवान व्यक्ती संसारामध्ये तर श्रेष्ठ समजला जातो, पण तो जीव लवकरात लवकर मोक्षाला जातो, कारण स्वभावाला जाणतोय ना. स्वभावाचं शील पाळायचं, आपल्या मर्यादेमध्ये राहायचं. आणि आत्म्याची मर्यादा कोणती? तर स्वतःला पाहण्याची. जो स्वतःला पाहतो तो शीलवान राहतो. बाहेर पाहणं हे काय आहे? कुशील आहे. आणि स्वभावामध्ये राहणं सुशील आहे, है की नाही? म्हणून शीलाचं पालन करतो तर तो काय होतो? जगामध्ये श्रेष्ठ बनतो. ज्ञानाभ्यास करे मन माही, ताके मोह महात्म नाही. जो ज्ञानाभ्यास करतो, अभीक्ष्ण ज्ञानोपयोग, सतत ज्ञानाचा चांगल्या ठिकाणी उपयोग करतो, अभ्यास करतो, स्वाध्याय करतो, त्याचं चिंतन मनन करतो, त्याच्यामध्ये म्हणजे ज्ञानाचा चांगला उपयोग करतो, चांगल्या गोष्टींना जाणण्यासाठी. तर त्याचा मोह राहील का? नाही राहणार. मोह सगळा नष्ट होतो. मोहरूपी अंधकार नष्ट होतो. जसा प्रकाश आल्यानंतर अंधार निघून जातो, तसं ज्ञानाचा प्रकाश आला की अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो. म्हणून अज्ञान म्हणजे काय? मिथ्यात्व. तर ते सम्यक दर्शन प्राप्त केलं की ते मिथ्यात्व नष्ट होतं, निघून जातं. त्याला दुसरं काय करावं लागत नाही. म्हणून ज्ञानाची आराधना करा असं आपल्याला सांगतात. जो संवेग भाव विस्तारे, सुरग मुक्ती पद आपनिहारे, दान देय मन हर्ष विषेखे, इह भव जस पर भव सुख देखे. काय सांगितलं? संवेग भावना. संवेग म्हणजे काय? तर संसाराची भीती वाटली पाहिजे आणि चांगल्या रीतीने आपल्या आत्मस्वभावामध्ये राहणं, ही संवेग भावना आहे. तर संवेग भावना म्हणजे काय? तर ही संवेग भावना जो पालन करतो तर तो स्वर्गमुक्तीला प्राप्त होतो. म्हणून आपण ह्या भावनांचं चिंतन करतो, है का नाही? रोज पूजा करतो, भाव बनवतो तसे. आणि काय सांगितलं? दान देय मन हर्ष विषेखे. मन कशाने आनंदी होतं? दान दिल्यामुळं. तुम्ही रोज दान करताय की नाही? म्हणजे धनाचं तर दान करताय, परंतु तुम्ही भाव करताय रोज आहार दानाचे. तुम्ही सारखं म्हणता का नाही, आम्हांना आहार द्यायचा आहे, आम्हांचा आहार निरंतर हो, सगळ्यांचं चांगलं हो, हे कल्याणाचे भाव तुमच्या ठिकाणी आहेत. तर त्यामुळं सगळ्या प्रकारचं दान होतंय.
तुम्ही काय म्हणता रोज की जे व्रती आहेत, साधक आहेत, तर त्या सर्वांचा आहार निरंतर हो, त्यांची रत्नत्रयाची साधना चांगली हो, सगळ्या जीवांचं कल्याण हो, सगळ्या जीवांविषयी क्षमाभाव धारण करता. मग हे सगळं केल्यामुळं काय आहे, 4 प्रकारचं दान होतं. तुम्ही धनाचं तर दान करताय, परंतु त्याबरोबर काय सांगितलं, आहार दान पण करताय. आणि आहार घेतल्यामुळं शरीर स्वास्थ्य राहतं चांगलं, म्हणजे औषध दान पण झालं. आणि सर्व जीवांची आपण क्षमा मागतो, सर्व जीवांवर क्षमाभाव धारण करतो. हे अभयदान आहे. सर्व जीवांना आपण जीवांच्या सुरक्षिततेचे भाव केले. सर्व जीवांना क्षमा मागतोय, म्हणजे हे अभयदान झालं. अभयदान. आणि सर्व जीवांचं कल्याण व्हावं, सगळ्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी, हे सगळे भाव आहेत. मुनींची रत्नत्रय साधना चांगली व्हावी, हे सगळे भाव म्हणजे आपण त्यांच्या ज्ञानाला अनुमोदना देतोय, त्यामुळं ज्ञानदान पण झालं. म्हणजे तुम्ही इथं नुसते भाव करताय तर तुमच्याकडून 4 प्रकारचं दान होतंय. म्हणून तुम्ही काय आहे, भाग्यवान आहात. असे परिणाम दुर्मिळतेने होतात. सगळ्या जीवांना होतेत का? मग तुम्ही करताय, कारण तुम्ही मोक्ष मार्गस्थ जीव आहात. तुम्ही लवकर मोक्षाला जाणार आहात. आणि आम्हाला सुविधांच्या आधी आपण जाऊ की जायचं, दोघी संघ जायचं. जाऊया. कारण आपण चांगले भाव करतोय म्हटल्यावर लवकर मोक्षाला जाणार. आपण नाही जाणार तर मग कोण जाणार? म्हणून चांगले परिणाम आपल्याला चांगलं फळ देतात, हे की नाही. मग सगळे जीव ह्याच मार्गाने मोक्षाला गेले, तसं आपण पण हा मार्ग अवलंबन केलेला आहे, तर आपण सुद्धा जाणारच मोक्षाला. मग काय सांगितलं, दान देय. दान दिलं की मनाला हर्ष होतो, आनंद होतो. किती आनंद होतो, बरं वाटतं ना दान दिल्यानंतर. तुमच्या घरी रोज आहार व्हायचा, आम्मा होत्या त्यावेळेस लासुरण्यामध्ये. मग तुम्हाला किती आनंद होत होता. सगळे करत होते का नाही, रेश्मा भाभी, तुमच्या नाथसूनबाई, सगळे आहार ते तर नवीन नवीन होत्या, पण तरी सुद्धा सोहळ्यात सगळं करत होत्या, कारण तुमचे संस्कार चांगले आहेत. सगळ्यांना धर्मामध्ये अनुकूलता दिली, तुमची मुलं वगैरे नातू सगळे अनुकूलता द्यायचे. सगळे छान, म्हणजे कारण तुमचे परिणाम चांगले, तुमचे संस्कार चांगले, आहे की नाही. आणि यामुळे सगळ्यांना फायदा होतो. म्हणून धर्माने सगळ्यांचं जीवन सफल होतं. म्हणून तुम्ही चांगले भाव केलेत, काही चिंता करू नका, सगळं आपलं चांगलंच होणार आहे. म्हणून दान दिल्यामुळे हर्ष होतो. आम्हा आपल्याकडे आहाराला आल्यावर किती आनंद होतो. घ्या अम्मा, घ्या अम्मा, हे घ्या ते घ्या, आपण म्हणतो की नाही. मग ही काय आहे, हे आपण दान केलं, अनुमोदना केली, त्याचं फळ चांगलं आहे. इह भव जस पर भव सुख देखे. दानाने ह्या भवात तर सुख वाटतं, पण पुढच्या भवामध्ये पण आपलं जीवन सुखमय होणार. दान देतो त्याला कोणतीही गोष्ट कमी पडत नाही, हे की नाही. आहार दान देतो त्याला कधी जेवण कमी पडत नाही. सगळेजण म्हणतात जीवन जावा, जीवन जावा, जीवन जावा. औषध दान देतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं, तो निरोगी जीवन जगतो. आणि काय आहे, अभयदान जो देतो त्याला भीती वाटत नाही, निर्भय राहतो तो. आणि ज्ञानदान जो देतो, ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. ज्ञानदानाने काय होते, मोक्षाची प्राप्ती होते. ज्ञानदानाने ज्ञानामध्ये काय आहे, स्वच्छता येते. ज्ञान काय आहे, सम्यक ज्ञान बनतं.
हे सगळं दानाचं फळ आहे. कुंद आचार्यांनी पूर्वी काय केलं मग? ते गवळी होते, गवळ्याचा मुलगा होते. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं माहितीये? तर तिथं त्यांना एका काय गुरं राखायला गेले असताना त्या जंगलामध्ये असं लांब पाहिलं तर सगळं जंगल जळलेलं होतं आणि त्याच्या मधोमध एक झाड होतं. ते कसं होतं? हिरवंगार होतं. मग तो विचार करतो की सगळं जंगल जळलं आणि ते एकच झाड कसं काय हिरवं? मग त्याला आश्चर्य वाटतं, काहीतरी विशेष असणार, त्यामुळं तर हे झाड जळलं नाही आणि सगळा परिसर जळून गेला. मग तो जवळ जातो आणि त्या झाडावर बघतो तर तिथं काय असतं? एक शास्त्र असतं. मग ते शास्त्रामुळंच ते झाड चांगलं राहिलंय हे त्याला लक्षात येतं, कारण काहीतरी कारण आहे ना. मग ते जिनवानी होती मग ते जिनवानी घेऊन तो त्या शेठजींच्या घरी आला. ज्यांची गुरं राखत होता ना तो त्यांच्या घरी आला आणि त्याला वाचता येत नव्हतं. मग तो काय म्हणाला? हे काहीतरी चांगलं आहे, ह्याचा विश्वास होता त्याला. मग तो काय म्हणाला शेठजींना, हे काय आहे पहा, जंगलामध्ये असं झालं होतं, झाड जळलं नाही, म्हणजे हे काहीतरी चांगली गोष्ट आहे. मग त्या शेठजींना दिल्यावर शेठजी म्हणाले, हे तर शास्त्र आहे, ही जिनवानी आहे, हा महान ग्रंथ आहे, तू आणला, खूप चांगलं काम केलं, आता तो आपण सुरक्षित ठेवूया आणि महाराज आल्यानंतर, आहाराला आल्यानंतर त्यांना देऊया दान. मग त्यांनी काय आहे, त्यांच्या घरी महाराज आले आहारासाठी. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांना ते शास्त्र दिलं. मग महाराज म्हणाले, हा महान ग्रंथ आहे, खूप चांगला ग्रंथ आहे, तुम्ही चांगलं काम केलं. आणि तेवढं दान दिलं तर तो जो मुलगा आहे तो नंतर काय आहे, मग महाराज त्यांना सगळ्यांना नमोकार मंत्र सांगतात, शिकवितात. मग तो पण शिकतो आणि काय होतं, नंतर त्याचं मरण होतं. तो गवळी आहे का नाही, तर तो मरतो आणि कोण होतो? त्या शेठजींचाच मुलगा होतो. आणि पुढं काय आहे, अगदी लहानपणीच इतके चांगले परिणाम की लगेच दीक्षा पण घेतली लहान असताना. आपण म्हणतो लहान मुलगा आहे, काय समजतंय, जाऊ दे, खेळू दे, कशाला शास्त्राला न्यायचं, कशाला देवदर्शनाला न्यायचं. पण त्यांच्या आई वडिलांनी चांगले संस्कार पण केले आणि तो छोटा आहे, इतकं ज्ञान आहे त्याला. आणि त्यांनी दीक्षा घेतली आणि ते कुंद आचार्य महाराज झाले. आणि पुढं काय आहे, 33व्या वर्षीच काय झाले, आचार्य झाले. इतके लहान असताना इतके हुशार होते. कारण ज्ञानदान केलं होतं ना, शास्त्रदान केलं होतं. नुसतं शास्त्रदान केलं, त्यांना तर वाचता पण येत नव्हतं, पण शास्त्र चांगली गोष्ट जिनवानीचं दान केलं तर काय झाले, 84 प्राकृत ग्रंथांची रचना केली. इतकं ज्ञान आणि इतकं त्यांना भाग्य की त्यांना काय आहे, मित्रदेवांनी विदेह क्षेत्रामध्ये घेऊन गेले आणि प्रत्यक्ष भगवंतांची दिव्यध्वनी ऐकली. कुणी ऐकली? कुंद आचार्य होते ना, ते विदेह क्षेत्रामध्ये गेले आणि तिथं भगवंतांना प्रत्यक्ष पाहिलं, त्यांची दिव्यध्वनी ऐकली आणि तिथं 8 दिवस राहून मग परत काय आहे, भारतामध्ये आले. मग सगळं प्रत्यक्ष ऐकायला मिळालं की नाही. मग हे सगळं दानाची महिमा आहे. मग दान केलं तर एवढं सगळं काय आहे, क्षोभक्षम वाढतो, सगळं चांगलं मिळतं, धर्म आपली साधना चांगली होते है ना, ज्ञान आपलं चांगल्या कामी लागतं. म्हणून दान दिल्यामुळं सगळ्यांचं कल्याण होत असतं. आपण दुसऱ्यांना काय देत नसतो, स्वतः घेतो. बरोबर. म्हणजे दान हे स्वतःसाठी असतं, दुसऱ्यासाठी नसतं. दिसताना तर बाह्य क्रिया दिसते, पण त्याच्यामुळं जी परिणाम विशुद्धी होते, त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुकूलता मिळते.
धर्म साधना होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. आणि हे सगळं होण्यासाठी तर दानाचं महत्व सांगितलेलं आहे. जो दान देतो तो त्याचं मन हर्षित होतं, म्हणजे परिणाम चांगले होतात आणि चांगल्या परिणामांचं फळ चांगलं मिळतं, है की नाही. म्हणून आपण दानाचे भाव करतो. तुम्ही जीवनभर भरपूर दान केलेलं आहे. तुम्ही काय आहे, सगळ्यांना आहार दान दिलं, औषध दान दिलं, परत काय वस्तिका दान पण केलं. तुम्ही घरामध्ये सगळ्यांना थांबू दिलं ना. आणि सगळ्यांना अनुकूलता, खावा प्या राहावा, सगळ्यांना असं म्हटला तुम्ही. हे खूप चांगले परिणाम आहेत आणि याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आणि ज्ञानदान तर होतच होतंय. आपण जिनवानी दान करतो, त्यागींना अनुकूलता देतो, हे ज्ञानदानच आहे. त्यांच्या ज्ञानाला अनुकूलता दिली, हे ज्ञानदानच झालं. म्हणून दान देय मन हर्ष विषेखे, इह भव जस पर भव सुख देखे. त्या दान करणाऱ्याला वर्तमानामध्ये ह्या भवामध्ये तर सुख मिळतच मिळतं, परंतु पुढचा भव पण आनंदमय होणार. म्हणून हे सगळ्या भावना ह्या आपल्याला सुख देतात, आनंद देतात, समाधान देतात. जो तप तपे खपे अभिलाषा, चूरे कर्म शिखर गुरु भाषा. साधु समाधी सदा मन लावे, तिहु जग भोग भोगी शिव जावे. जो तप तपे खपे अभिलाषा. जो तपाचं तपन करतो, म्हणजे तप करतो, त्याच्या इच्छा सगळ्या नष्ट होतात, इंद्रियांवर तो विजय मिळवतो. आणि चूरे कर्म शिखर गुरु भाषा. आणि हा काय कर्मरूपी शिखराला चक्काचूर करतो, म्हणजे कर्माला नष्ट करतो. तपाने कर्माचा नाश होतो. आणि काय होते, साधू समाधी सदा मन लावे. साधू समाधीमध्ये सदैव मन लावलं पाहिजे, म्हणजे साधूंच्या ठिकाणी आपण उपयोग दिला पाहिजे आणि चांगली भावना केली पाहिजे. तिहू जग भोग भोगी शिव जावे. जो साधू समाधी भावना करतो तो उत्तम उत्कृष्ट पुण्याचा बंध करतो आणि त्यामुळं सर्व लौकिक सुख तर त्याला मिळतच मिळतं, परंतु मोक्ष सुखाची, खऱ्या सुखाची त्याला प्राप्ती होते. निषदिन वैया वृत्य करैया, सोनिहचे भवनी रतिरैया. जो अरहंत भगती मन आने, सो जन विषय कषायन जाने. काय सांगितलं, निषदिन वैया वृत्त करया. जो रात्रंदिवस त्यागींना काय आहे अनुकूलता देतो, वैयावृत्त करतो, त्यांच्या साधनेला अनुमोदना करतो, तर तो काय करतो, निहचे भव निरतिरय्या. तो ह्या काय संसार रूपी सागरातून पार होतो. आणि जो अरिहंतांची भक्ती करतो, भगवंतांची भक्ती करतो, तो या विषयामध्ये रमत नाही, या संसारामध्ये रमू शकत नाही, विषय कषायामध्ये रमत नाही, त्यापासून तो निवृत्त होतो, साधना करतो. भगवंतांना पाहत राहिले की आपल्याला काय खायची प्यायची आठवण होते का? नाही होत. भगवंतांना पाहत राहावं असं वाटतं की नाही, आनंद होतो की नाही. म्हणून अरिहंतांची भक्ती ही आपल्याला संसारातून पार करते, आनंद देते. बहुश्रुतवंत भगती जो करई, सोनर संपूर्ण श्रुत धरई.
प्रवचन भगति करे जो ज्ञाता, लहे ज्ञान परमानंद दाता। षट आवश्यक काल जो साधे, तो रत्नात्रय आराधे। धर्म प्रभाव करे जे प्राणी, शिव मार्ग रीति पिछानी। वत्सल अंग सदा जो ध्यावे, तो तीर्थंकर पदवी पावे। थोडक्यात सांगते, नंतर आपण विस्ताराने बघू. बहुश्रुतवंत भगती जो करी, सो नर संपूर्ण श्रुत धरी. जो ज्ञानाची श्रुताची आराधना करतो, त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, सगळी जिनवानी येते, तो 12 अंगाचा पाठी होतो. एवढंच काय, तो केवळ ज्ञानाला प्राप्त होतो, म्हणजे संपूर्ण ज्ञान आलं की नाही. म्हणून ज्ञानाची आराधना करायची. तसंच प्रवचन भक्ती पण करायची. जो प्रवचन भक्ती करतो तो परमानंदाला प्राप्त होतो. आणि काय सांगितलं, षट आवश्यक काल जो साधे, तोही रत्नत्रय आराधे. जो काय करतो, षटकाल जे काय आहेत आवश्यक, जे 6 आवश्यक सांगितलेले आहेत, त्याचं जो पालन करतो, त्याची रत्नत्रय साधना चांगली होते. आणि धर्म प्रभाव करे जे प्राणी, तीन शिव मार्ग रीती पिछानी. जो धर्माची प्रभावना करतो, त्याचा मोक्ष मार्ग प्रशस्त होतो. तो धर्माच्या द्वारे मोक्षाला प्राप्त होतो. आणि काय सांगितलं, वत्सल अंग सदा जो ध्यावे, तो तीर्थंकर पदवी पावे. जो वात्सल्य अंगाला धारण करतो, तर तो तीर्थंकर पदवीला प्राप्त होतो. म्हणजे काय होतो, मोक्षाला जातो. म्हणून ह्या भावना काय आहेत, आत्मसाधनेच्या भावना आहेत. भगवंतांची तर आराधना करतोच आपण. देवशास्त्र गुरूंचं श्रद्धास्थान आहे आपल्या ठिकाणी, परंतु त्यांची श्रद्धा करतो त्यावेळेस आत्मश्रद्धा दृढ होते. आणि ही आत्मश्रद्धा आपल्याला काय करते, मुक्तीला प्राप्त करून देते. म्हणून ही भावना, हे चांगले परिणाम आपण ठेवायचे आहेत, पाहिजेत. हे संस्कार आपण करायचे. आणि हे संस्कार जर केले तर जगातली कोणती शक्ती अशी नाही की आपल्याला दुःखी करू शकेल. म्हणून आनंदी जीवन जगायचं. मी शांत आहे, मी आनंदमय आहे, मी जाणणारा जीव आहे, मी आनंदी राहणार, मी माझ्या आत्म्याची साधना करणार, असे भाव करायचे. सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून, अंतराय कर्माचं प्रायश्चित्त म्हणून, आतापर्यंत जे जे चुकीचे भाव केले त्या सर्व दोष